रविवार नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हे आता पक्क झालेलं आहे. कारण बुधवारी भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव केला आणि गुरुवारी ऑस्ट्रेलियन संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केलेला आहे. आणि या सगळ्या वार्तांकनासाठी तुम्ही भरपूर प्रतिसाद दिलेला आहे. गेल्या 2 दिवसामध्ये गेल्या एका दिवसामध्ये तर तुफानच दिलेला आहे. 95,000चा आकडा हा पार झालेला आहे. आता हार्डली 4-5 हजारच राहिलेले सबस्क्रायबर 1 लाख कंप्लीट करायला. त्यामुळे आता वेळ घालवू नका. शेवटचा सामना आता फक्त उरलेला आहे. कव्हरेज जोरात चालू राहणार आहे. त्यामुळे पटापट बेल आयकॉनला क्लिक करा. माझं यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मुख्य दुसऱ्या सेमीफायनलकडे येतो. पहिली सेमीफायनल भारतीय संघाने ज्या तडफेने जिंकली त्याच्या तुलनेमध्ये दुसरा सामना म्हणजे अगदीच चिनी कम झालेला आहे असं माझं तरी मत आहे. कारण एकीकडे पहिल्यांदाच एक मोठं स्टेटमेंट करून टाकतो. एकीकडे दक्षिण आफ्रिकेने अपेक्षेप्रमाणे खेळ केला आणि दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघाने अनपेक्षित खेळ केला. कसं तुम्हाला सांगतो, दक्षिण आफ्रिकेच्या खेळामध्ये कोणतीही अनपेक्षित गोष्ट घडली नाही. कारण जसे बाद फेरीमध्ये ते अडखळतात बिचकतात तसेच ते या सेमीफायनलमध्ये सुद्धा खेळले आणि तुटपुंजा धावा उभारल्या ज्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ सुद्धा चांगलाच चाच पडला. त्यांनी ज्या पद्धतीने हा विजय मिळवला ते बघून मी म्हणतोय ते अनपेक्षित होतं. आता त्याचं विवेचन करतो. खरं तर दक्षिण आफ्रिकेला सुवर्ण संधी आहे हे मी पहिल्यापासून सांगत होतो. आत्ताची ऑस्ट्रेलियन टीम मला अजूनही सर्वोत्तम खेळताना दिसत नाही आहे. त्याची कारणंही तुम्हाला सांगतो. दक्षिण आफ्रिकेला संधी अशा अर्थाने होती की त्यांची बॅटिंग ही जबरदस्त फॉर्ममध्ये होती. त्यातनंही टेम्बा बावुमानी पहिली नाणेफेक जिंकली आणि पहिली बॅटिंग करायची संधी आपल्या बॅट्समनना दिली. परंतु लगेच त्यांनी पायावरती धोंडा पाडला. जे 4 प्रमुख बॅट्समन होते, टेम्बा बावुमाला मी खरं तर प्रमुख बॅट्समन का धरतोय मला कळत नाही. भयंकर खराब आणि काय म्हणतात निराशाजनक खेळ हा त्यांनी बॅट्समन म्हणून केलेला आहे. कॅप्टनशिपच्या त्याच्यानंतर बोलतो. त्यामुळे 4 बॅट्समन जे पहिले होते, ज्याच्यात मार्क्रम होता, ज्याच्यात डिकॉक होता, त्याच्यात डुसेन होता, 4 बॅट्समन आऊट झाले. तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या नावावरती 30 धावा सुद्धा लागलेल्या नव्हत्या. तिथं जो धक्का लागला तिथनं दक्षिण आफ्रिकेचा संघ हा ठेचकाळच प्रवास करताना दिसला. खरं तर कौतुक करायला लागेल क्लासेनचं आणि त्याचबरोबर डेव्हिड मिलरचं. कारण ह्या दोघांनी जी भागीदारी केली त्याच्यामध्ये कष्ट होते. सांभाळून खेळण्या वाचून त्यांना पर्याय उरलेला नव्हता. कारण नंतर त्यांच्याकडे तेवढे बॅट्समन उरलेले नव्हते. अष्टपैलू खेळाडूंची त्यांच्याकडे वानवा होती. त्यामुळे डेव्हिड मिलरनी केलेलं शतक आणि क्लासेननी केलेल्या 40-45-47 धावा या त्यांच्याकरता जरा तरी लढायला संधी देणाऱ्या ठरलेल्या आहेत. मिलरने अप्रतिम बॅटिंग केली. क्लासेननी खरं तर जबरदस्त फटकेबाजीला सुरुवात केली होती. परंतु तो बोल्ड झाला कोणाला? ट्रॅव्हिस हेडला. त्या मानाने पाय त्यांनी हलवलेच नाहीत. त्या मानाने साध्या चेंडूला इनसाइड द लाईन खेळत असताना तो बोल्ड कसा झाला मला खरोखर कळलेलं नाही आहे. पण डेव्हिड मिलर तिथं थांबला नाही. त्यांनी खराब बॉलना तर प्रेक्षकात भिरकावलंच आणि त्याबरोबर स्ट्राईक रोटेट करत ठेवला. दुर्दैवाने त्याला कोणीही क्लासेन नंतर साथ दिली नाही. कोटजियांनी थोडीशी साथ दिली पण केशव महाराज काय यांनी कशाला हिरोगिरी करायची. समोर जर का डेव्हिड मिलर आहे, उत्तम बॅटिंग करतोय, 1 रन काढा, त्याला संधी द्या. तुम्ही नको त्यावेळेला हिरो बनायला का जाताय? हीच गोष्ट मला दक्षिण आफ्रिकेची अजिबात पटली नाही. 212 धावा तुम्ही ऑस्ट्रेलियाला धाक दाखवणार तरी कसा? विकेट थोडंसं मदत करणारं होतं तरीही मग तुमच्याकडे एकच उपाय राहतो आणि ते म्हणजे सुरुवातीला तुम्हाला ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बाद करता आलं असतं. तर जसं दक्षिण आफ्रिकेचे पहिले 4 बॅट्समन लवकर आऊट झाले तसे त्यांनी जर का ऑस्ट्रेलियाचे केले असते प्रश्न वेगळा होता. पण तसं होऊन दिलं नाही. कारण ट्रॅव्हिस हेड आणि डेव्हिड वॉर्नरनी त्यांच्या नेहमीच्या थाटामध्ये धोका पत्करून ठपाठप फटकेबाजी केली. वॉर्नरनी 4 सिक्सर मारल्या. त्या मारत असताना सुद्धा त्यांनी धोका पत्करला. तुम्ही परत एकदा हायलाईट बघा म्हणजे मी काय म्हणतो तुम्हाला कळेल. ट्रॅव्हिस हेड हा एकदम जादुई बॅट्समन आहे. तो कधी कोणाला कुठला फटका मारेल हे सांगता येत नाही. फक्त हे म्हणत असताना एक गोष्ट इथं मी तुम्हाला सांगतो आणि ती म्हणजे ट्रॅव्हिस हेड असू देत, ग्लेन मॅक्सवेल असू देत, हे चांगली इनिंग खेळले तरी संधी देतात.
चान्सलेस इनिंग ते खेळत नाहीत, कारण त्यांच्या खेळामध्ये धोका पत्करण्याची गोष्ट खूप जास्त आहे. त्यामुळे आज सुद्धा ट्रॅव्हिस हेडचा कॅच स्क्वेअर कट मारलेला डीप पॉईंटला सोडला गेला. अवघड कॅच होता, पण तो सोडला गेला आणि तिथं गडबड झाली. त्याच्यानंतर सुरुवातीला जेव्हा स्टीव्ह स्मिथ बॅटिंगला आला तेव्हा परत एकदा डिकॉकनी त्याचा कॅच सुटला. हे कॅच तुम्हाला छोट्या धावसंख्येची राखण करत असताना सोडून चालत नाहीत आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला या सगळ्या जीवदानाचा फायदा मिळाला. ऑस्ट्रेलियन संघाच्या धाव फलकाकडे तुम्ही नजर टाका, मग ते अडखळत का खेळले, ते ठेचकाळत का खेळले असं मी का म्हणतो हे तुम्हाला कळेल. कारण केशव महाराज, तबरेज शमसीनी त्यांना बांधून ठेवलं होतं. त्यांना खेळताना ऑस्ट्रेलियन फलंदाज हे घाबरत होते असं माझं म्हणणं आहे. कारण त्यांच्या फिगर्स तुम्ही बघा, किती धावा त्यांनी दिल्यात बघा, त्याचबरोबर त्यांनी फलंदाजांना बाद केलेलं बघा आणि नंतर इवन एडन मार्क्रमच्या फिरकीला सुद्धा ऑस्ट्रेलियन बॅट्समन काहीही करू शकले नाही. एवढं आजचं विकेट खराब होतं का? अजिबातच नाही. पण ह्या ऑस्ट्रेलियन बॅटिंगमध्ये मला अजून तेवढा विश्वासाचा भाग दिसत नाही. लबुशेनला सुरुवातीला आऊट का दिलं नाही असं बऱ्याच जणांनी मला विचारलं. नेमका तो क्षण मी मिस केला. आणि त्याच्यानंतर स्टीव्ह स्मिथ हा असा खेळाडू आहे की अशा वेळेला तो आऊट होण्याची शक्यताच वाटत नाही. तो कसाही चाचपडत खेळ, तो कसाही उभा राहील, पण तो आऊट होणार नाही. पण तो सुद्धा आऊट झाला. परत संधी होती, परंतु त्यावेळेला रबाडाला बॉलिंग दिली गेली नाही. तो कदाचित इंज्युअर्ड असेल, मला माहीत नाही. पण त्यावेळेला बहुमाची कॅप्टनशिप मला खरंच कळत नव्हती की तो विकेट काढायला जात नव्हता. आणि त्यावेळेला त्याच्या स्पिनर्सच्या ज्या ओव्हर होत्या, केशव महाराज आणि तबरेज शमसीच्या, त्या त्यांनी संपवून टाकलेल्या होत्या. आणि त्यामुळे त्याच्या हाताशी फक्त कोझिया होता. त्यांनी चांगल्या 2 विकेट काढल्या आणि सामन्यामध्ये जान ठेवली. पण तरीही मी तुम्हाला सांगतो, 212 धावांची राखण करणं ऑस्ट्रेलिया विरुद्ध हे तेवढं सोपं नाही आहे. म्हणजे आजची जी तुमची लढत होती दक्षिण आफ्रिकेची, ती मला किंचित वराती मागणं घोडं वाटलं. कारण तुमच्याकडे संधी होती 250 धावांच्या पुढच्या धावा करायची. तुमच्याकडे संधी होती चांगला स्कोर उभारून ऑस्ट्रेलियन टीमला अडचणीत टाकायची. तुम्ही त्या गोष्टी केल्या नाहीत. 50 ओव्हर तुम्ही खेळला नाहीत, तुमचा ऑल आऊट झाला. या पार्श्वभूमीवरती तुम्ही सेमीफायनल जिंकू कसं शकणार, ही कदाचित माझी निराशा बोलत असेल. पण हे लक्षात घ्या की दक्षिण आफ्रिकेच्या बाबतीत आपल्याला दरवेळेला वाटतं की अरे रे, दरवेळेला सो नियर सो फार अशी त्यांची अवस्था होते म्हणून वाईट वाटतं. आज मला ते वाईट वाटत नाही आहे. त्याचं कारण त्यांनी संधी नाकारलेली आहे आजच्या सामन्यात, असं माझं मत आहे. ऑस्ट्रेलियन टीमचं काही प्रमाणात कौतुक करायला लागेल. त्यांना माहिती आहे अडचणीतनं मार्ग कसा काढायचा, त्यांना माहिती आहे डटके सामना कसा करायचा, त्यांना माहिती आहे सेमीफायनलमधनं फायनलचा प्रवास कसा करायचा. त्याचबरोबर त्यांच्या बॉलर्समध्ये सुद्धा योग्य वेळी थोड्याशा धावा करण्याचे जे तंत्र आहे त्यालासुद्धा मानायला लागेल. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाने सामना जिंकलेला आहे. फायनलमध्ये ते आलेले आहेत आणि आता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा दणदणीत सामना रविवारी अहमदाबादला होणार आहे. मी अर्थातच ऑलरेडी अहमदाबादला आलेलो आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. मला खूप जणांनी विचारलं की भारताच्या विजयानंतर तुम्ही शमीचं कौतुक केलं नाही. मी लगेच एक रील टाकलेलं होतं जे फक्त शमीवरती होतं, ते तुम्ही प्लीज बघा. मला शमीचं कौतुक नाही असं तुम्ही म्हणूच शकत नाही. त्याचबरोबर मी भारतीय बॉलर्सवरती एक वेगळा ब्लॉग करणार आहे. तो उद्या सकाळी तुम्हाला बघायला मिळेल आणि उद्या संध्याकाळी तुम्हाला रोहित शर्माची कहाणी माझ्याकडनं ऐकायला मिळेल. त्यामुळे हे 2 ब्लॉगची तुम्ही नक्की वाट पहा. मी जे मुद्दे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत मांडले ते तुम्हाला पटलेत की नाही मला नक्की सांगा. तुमचं मत ठणकावून मांडा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थोडंसंच राहिलं आहे, हार्डली 4-5 हजार सबस्क्रायबर हवेत आणि 1 लाखाचा टप्पा आपल्याला गाठायचा आहे. तुमच्या साथीनं मी तो नक्की गाठणार आहे, मला विश्वास आहे. बाय बाय.